आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कशा आहात मग? उन्हाळ्याची तब्येतीची काळजी घ्या। खूप ऊन तापमान वाढलेलं आहे, काम असेल तरच घराच्या बाहेर पडा। आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सहकार्यानेच हे चॅनल समोर जात आहे। तरी बघा आपलं कसं आहे बघा, माहिती आहे का की स्वभाव, खरंच स्वभावाला औषध नाही। आणि आपला स्वभाव जो असतो, काहीच लोकांचा स्वभाव कसा असतो बघा, चिडचिडा असतो। काय असतो बघा, स्वभाव हा नैसर्गिकच आहे तो, की आपण काही जण खरंच खूप असं म्हणजे चिडचिड करतात। एवढ्या गोष्टीपासून चिडचिड करतात। आणि चिडचिड करणं चांगलं असते का सांगा बरं? आपण ज्यावेळेस चिडचिड करतो त्यावेळेस आपलं रक्त उष्ण होते, आपलं रक्त गरम होते। जशी पाण्याला उकळी येते की नाही, त्या पद्धतीचं आपलं रक्त होते ज्यावेळेस आपल्याला आतून राग येतो। आणि काय हो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी नॉर्मल आपल्या मनासारखं काही गोष्टी झाल्या नाही की आपल्याला चिडचिडपणा येणार, राग येणार। आमच्या महिला भगिनी तर सरळ भांड्यावरच आदळा आपट करणार, टोपलं आपटणार, भांडे आपटणार। कारण आपल्या घरात कोणी ऐकलं नाही की झालं, मग आता कोणाला बोलून दाखवावं, काय करा। तर त्यामुळे चिडचिडपणा हा नैसर्गिक जरी स्वभाव असला आपला, तरी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर बदल होऊ शकतो। आणि छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात हो। घर म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागते, भांड्याला भांडं लागल्यानंतर एकमेकांमध्ये वाद होतात, किंवा घरातलेच लोक, परिवारातले लोक आपल्या मनासारखं वागत नाहीत किंवा मनासारखं बोलत नाहीत। आणि आपल्याला काय होतं बघा, थोडासा कामाचा ताण झाला किंवा आपली काही दुखत असेल। आता डोकं का दुखतं? खूप महिलांची शिकायत आहे की माझं डोकं दुखतं। डोकं का दुखतं बरं सांगा तुम्ही? कारण टेन्शन घेतल्यामुळे डोकं दुखतं। आणि टेन्शन का घ्यायचं सांगा बरं? टेन्शन असा काही जणांचा प्रॉब्लेम आहे की छोटे छोटे उगाच सहज जर कोणी एकाला फोनवर जरी जरासं बोलणं झालं की लगेच बाई टेन्शन घेणार आणि डोकं दुखणार। तर टेन्शन घ्यायचं नाही, डोकं दुखून घ्यायचं नाही। कारण कसं असतं, डोक्याची जरी शिकायत असली की मग चष्मा लागतो आणि आपलेच प्रॉब्लेम वाढतात। त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का, आपण थोडंसं संयम, शांतता डोक्यात ठेवणं गरजेचं आहे। आणि शांत जर राहिलं, आपलं सगळं शरीर शांत राहतं, आपली बॉडी शांत राहते आणि आपली तब्येत पण चांगली राहते। इतक्या गोष्टीला आपण हे बघा, राग व्यक्त करण्याची पद्धत, राग आला जरी समजा तर त्याला शांत चित्तानं समजून सांगता येते। राग व्यक्त कसा करायचा? जर आपल्याला पुढच्याचं व्यक्तीचं पटलं नाही घरातल्या एखाद्या, तर आपण त्याला प्रेमानं समजून सांगा ना की हे योग्य नाही, हे तुमचं चुकत आहे। किंवा काही ज्या गोष्टी आपल्याला राग करून व्यक्त करायच्यात ते प्रेमानं व्यक्त करा, प्रेमानं समजून सांगा। आणि प्रेमानं समजून सांगल्यानंतर हे बघा, काय म्हणतात, हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाणं कधीही चांगलं असते। मग सांगा, हत्तीमध्ये ताकद असते, तो हत्ती लाकडं फोडतो, पण मुंगी ही छोटीशी असते पण ती मुंगीहून साखर खाते। हा वडिलाचा बोल आहे। त्यामुळं काय करायचे, ज्या गोष्टी प्रेमानं सॉल्व्ह होतात, शांत चित्तानं सॉल्व्ह होतात। आणि हे बघा, बीपी, शुगर, थायरॉइड हे कशामुळे व्हायले हो? रागामुळे व्हायले। ते वजन कशाने वाढते हो सांगा बरं? जितकं तुम्ही राग करसाल कुटुंबामध्ये, घरामध्ये चिडचिडपणा करसाल, एकतर चिडचिडपणा केल्यानंतर घरात लक्ष्मी अजिबात थांबत नाही। तुम्ही जर आल्या, आता आपला नवरा म्हणा, मिस्टर कामावर जातात, नोकरीला जातात, ते घरी आल्यानंतर त्यांना तुम्ही हसत एक ग्लास पाण्याचा आणि एक चहाचा कप दिला तर ते दिवसभराचा थकवा त्या आपल्या पती परमेश्वराचा जाते आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल तर। पण ते बिचारे ड्युटी करून येतील, काबाड कष्ट करून येतील, आणि आपण जर चिडचिड केलं किंवा राग करून चेहरा अस्ताव्यस्त दाखवला तर त्यांचा म्हणजे थकवा जाईल का हो? नाही जाणार। त्यामुळं काय करायचंय माहिती आहे का, चिडचिडपणा कमी करायचंय हो। चिडचिडपणा कमी करून थोडंसं संयम ठेवून, शांत डोकं ठेवून, एकतर आपले राग आला की आपले हार्मोन्स कसे होतात बघा, बदल होते हार्मोन्समध्ये। आणि आपल्याला शुगरला तर डायरेक्टली आमंत्रणच आहे बघा। तुम्ही चिडचिडपणा केलात, राग डोक्यात ठेवलात, रक्त आपलं गरम झालं, उकळी आली रक्ताला, राग आला की उकळी येते आणि मग आपलं रक्त गरम होऊन आपल्या शरीरामध्ये बिमाऱ्या प्रवेश करतात। म्हणून काय करायचंय माझ्या महिला बहिणींनो, माझ्या चॅनलला सतत बघत राहायचंय। माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा येत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। आणखीन कसले विषयावर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा मला। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ
तुम्ही सगळ्याकडे पाठवा. अहो अपेक्षा कोणाकडे करायची, तुमच्याकडेच तर अपेक्षा करायची आहे चॅनल वाढवण्यासाठी, व्हिडिओ शेअर करण्यासाठी. आणि तुमच्या सहकार्यानं तर इथपर्यंत आपलं चॅनल आलेलं आहे. त्यामुळं काय करायचंय, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.